डॉक्टर गणेश पाटील. मी सांगली जिल्हा या गावी गेली 8 ते 9 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. आणि आज आपण बोलणार आहोत डायबिटीस. तर डायबिटीसमध्ये 2 प्रकार असतात. एक असतो टाइप 1 डायबिटीस आणि एक असतो टाइप 2 डायबिटीस. तर मोस्टली आज आपण टाइप 2 डायबिटीसबद्दल बोलणार आहे. तर तो ॲक्च्युली कशामुळे, तर जे आपण लाईफस्टाईल चेंजेस आहेत त्याच्यामुळे हा होत असतो. तर सध्याच्या काउंटिंगनुसार आत्ताच्या काळात जवळजवळ 550 मिलियन लोक हे डायबिटिक आहेत आणि एक 20 वर्षांतर ह्याचं प्रमाण जवळजवळ 750 मिलियन पर्यंत जाईल. म्हणजे जवळपास 8 लोकांच्या मागे एक व्यक्ती डायबिटिक असणार आहे. आणि ह्यामध्ये मेल फिमेल असं काही सुद्धा डिफरन्शिएट नाही. दोघांना हा आजार होण्याचे चान्सेस तेवढेच असतात. आणि त्यामध्ये जे रेग्युलर व्यायाम नसतो, हे नको अशा लोकांना याचे चान्सेस जास्त असतात. त्याची कारणं काय काय आहेत डायबिटीस होण्याची? तर डायबिटीस मेनली होतो हा इन्शुलिनच्या कमतरतेमुळे हा होत असतोय किंवा इन्शुलिनचा शरीरावर इफेक्ट होत नसल्यामुळे हा होत असतोय. तर मोस्टली यामध्ये कारण आहेत ते व्यायाम न करणं, दिवसात झोप घेणं, गोड पदार्थांचं अतिप्रमाणात सेवन करणं, ऑइली पदार्थांचं सेवन जास्त करणं, हाय फॅट असलेले पदार्थ खाणं किंवा अल्कोहोल वगैरे याचं कन्झम्पशन जास्त करणं, ह्याच्यामुळे हा डायबिटीस होत असतोय. तर डायबिटीस आपण डायग्नोज कसा करतोय? तर आपण ब्लड शुगर चेक करून किंवा युरिन शुगर चेक करून डायबिटीस डायग्नोज करतोय. ब्लड शुगर जर तुमची उपाशीपोटी जर 80 ते 120 असेल, 110 पर्यंत असेल तर आपण नॉर्मल समजतोय. आणि जेवण केल्यानंतर 120 ते 150 असेल तर आपण नॉर्मल समजतो. जर ब्लड शुगर तुमची 150-200 मध्ये असेल तर आपण त्याला प्री डायबिटिक म्हणतोय. म्हणजे ह्या लोकांना आपण नंतर डायबिटीस होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर डायबिटीस होण्याची लक्षणं काय काय आहेत? तर यामध्ये वारंवार लघवीला होणं, लघवीचे वरचे इन्फेक्शन होणं, युरिन इन्फेक्शन होणं, ते कव्हर न होणं, स्किन इन्फेक्शन होणं, थकवा येणं, हातापायांना मुंग्या येणं, हातपाय सुंद होणं, दिसायला कमी येणं, हाताला जर अंगावर काही जखम झाली असेल तर जखम लवकर न भरून येणं, ही डायबिटीसची प्रमुख लक्षणं आहेत. तसंच तर ह्या पण ट्रीटमेंट काय आहे? तर यामध्ये मोस्टली आपण व्यायाम रेग्युलर ठेवणं, म्हणजे आपण त्याचा चांगला प्रतिबंध करू शकतोय. रोज एक 30 ते 40 मिनिटं आपण वॉकिंग केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, फॅटी डाएट पूर्ण टाळला पाहिजे, लो कॅलरी डाएट घेतला पाहिजे आणि हाय फायबरिक डाएट घेतला पाहिजे. गोड पदार्थांचं सेवन टाळलं पाहिजे. नॉनव्हेज प्रमाण असं थोडंफार कमी केलं पाहिजे. तर याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट मात्र मोस्टली हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं ट्रीटमेंट घेतली पाहिजे. यामध्ये बाकी इन्व्हेस्टिगेशन म्हणला की पुढचे जर कॉम्प्लिकेशन टाळायचं असेल तर तुम्हाला HbA1c ट्रीटमेंट वर्षातून एकदा चेक केलं पाहिजे. सोबत तुमचे कोलेस्ट्रॉल जर आहे तर ते चेक केलं पाहिजे. नेहमी डोळ्यांची तपासणी केली पाहिजे. हातापायांची नियमित तपासणी केली पाहिजे, जेणेकरून डायबिटिक रेटिनोपॅथी होणार नाही. तसेच ECGचं पण चेक केला पाहिजे वर्षातनं किंवा 6 महिन्यातनं, किंवा त्यामध्ये काय चेंजेस आहेत का, किंवा किडनीचे जे काही तपासणी आहेत त्या आपण रेग्युलर केल्या पाहिजे. धन्यवाद.